चला तर मंडळी, तुमच्या घरी ओव्हन नाही ना, काहीच हरकत नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने मऊ स्पॉन्जी आंबा रवा केक आज आपण घरच्या घरीच बनवूया. मिक्सरच्या भांड्यात 1 कप बारीक रवा, पाऊण कप साखर, 1 टीस्पून वेलची पावडर, 4 टेबलस्पून गहू पीठ घेऊन मिक्सरला बारीक करायचं आणि लागलीच चाळून घ्यायचं. चाळून याला बाजूला ठेवायचं. तोपर्यंत लगेचच 2 आंबे घेऊन त्याचा गर काढून मिक्सरला दूध पाणी न घालता बारीक करून घ्यायचं. चाळून ठेवलेल्या पिठामध्ये आंब्याचा गर, 3 टेबलस्पून साजूक तूप, पाऊण कप दूध घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. केकचं मिश्रण आपलं रेडी आहे. याला 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवायचं. केक मी या कुकरच्या डब्यात करणार आहे. यात थोडंसं तेल घालून सगळीकडे पसरून घ्यायचं. चमचाभर यात गहू पीठ घालायचं, तेही कुकरच्या भांड्याला सगळीकडून पसरून घ्यायचं. चला आता केक परफेक्ट होण्यासाठी कढई आपल्याला मोठ्या आचेवर 10 मिनिटे प्रीहीट करायला ठेवायची आहे. 10 मिनिटे होत आले की केकच्या मिश्रणामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून खायचा सोडा घालून व्यवस्थित पटकन मिक्स करून घ्यायचं. डब्यात मिश्रण घालायचं. टॅप करून मंद आचेवर कढईमध्ये अर्धा तास केक बेक करायला ठेवायचा. चला आता अर्धा तास झालाय, केक चेक करूया. सगळ्या बाजूने चाकू रोवून आधी केक झाले का ते चेक करायचं. तर बघा, या बाजूने चाकू क्लीन नाही आला. आणखी 5 मिनिटे केक बेक करायला ठेवूया. 5 मिनिटांनंतर झाकण काढून केक चेक केला. परफेक्ट केक आपला तयार झालाय. गॅस बंद करून डब्बा बाहेर काढला. केक आधी थोडा थंड होऊ देऊया, त्यानंतर याला बाहेर काढून घ्यायचं. तर बघा, मस्त पैकी आपला हा मऊ स्पॉन्जी जाळीदार असा हा आंबा रवा केक तयार झालाय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील आणि कंटाळा न येता तुम्ही सुद्धा बनवायला घ्याल, इतका हा सोपा आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.